नमस्कार, मी लिखिता सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ऑल द बेस्ट हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमी गाजवायला येते. याच निमित्ताने आपलं सगळ्यांचा लाडका विकास आपल्यासोबत आहे. हॅलो विकास, कसा आहेस? हाय, मस्त मस्त. या बात आहे. असं त्या विकास खूप दमला आहे, कारण तो सकाळपासून खूप इंटरव्ह्यू देतो आहे नॉनस्टॉप. सो सॉरी फॉर दॅट. अरे प्लीज सॉरी म्हणू नकोस, कारण तुम्ही आहात की जे आमचं नाटक लोकांपर्यंत पोहोचवणार आहात. त्यामुळे अजिबात दमलेलो नाही आहे, मी एक्सायटेडच आहे. कारण नाटक म्हटलं की एनर्जी येतेच अर्थातच, पण बिग बॉस झालं, त्यानंतर वेगवेगळ्या मालिका झाल्या आणि आता नाटक, अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला विकास पाहायला मिळतो. या नाटकातली नेमकी तुझी भूमिका काय आहे? या नाटकातली माझी भूमिका विजय या पात्राचं नाव आहे, ज्याला दिसत नाही आहे. आणि तो आणि त्याचे दोन मित्र एका घरात राहत आहेत. आणि एक त्यातला एक जो आहे, ज्याला ऐकू येत नाही, एकाला बोलता येत नाही आणि एकाला दिसत नाही, जो मी आहे. आणि मग ते तिघंजण एकाच मुलीच्या प्रेमात पडतात आणि मग त्या मुलीपासून स्वतःचं व्यंग लपवायचं आहे. आणि ते करत असताना जो आपला मित्र आहे तो पण तिच्याच प्रेमात पडला आहे. दोन्ही मित्र हे पचवायचं आहे आणि मग आपल्याला ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायचा आहे, अशी ती पूर्ण गोष्ट आहे. आणि त्यात जो आंधळा आहे, ज्याला दिसत नाही, ते कॅरेक्टर मी प्ले करतो आहे. ओके, म्हणजे हे झालं ते लव ट्रायंगल, लवचा चौकोन झाला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या आयुष्यात असं कधी झालं आहे का विकाससोबत, की मुलीच्या प्रेमात एक ॲट द टाईम 2-3 जण एकत्र पडले, असं काही झालं आहे का कधी? हां, कॉलेजमध्ये असं होत असतं की एखादी मुलगी असते जी आपल्याला आवडत असते. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असं झालं होतं की एक मुलगी मला आवडायची, जी मुलगी माझ्या एका मित्राला पण आवडायची. पण माझा तो मित्र इतका जिवलग होता की तो म्हणाला की तुला आवडताना मी बाजूला होतो. त्याच्यामुळे ती गोष्ट तेवढी अवघड झाली नव्हती, कारण आमची मैत्री तेवढी स्ट्रॉंग होती. ती मुलगी नंतर राहिली नाही, पण आमची मैत्री अजूनही राहिली. बघा, ती मुलगी जर बघत असेल हा इंटरव्ह्यू, तर लक्षात ठेव, तू विकास, म्हणजे तेव्हा जेवढे ऑप्शन होता, पण तू जाऊ दे, मित्राकडे गेलीस, हरकत नाही म्हणाल. नाटकाची तालीम सुरू आहे काय एकंदरीत वातावरण आहे सध्या? वातावरण खूपच काय म्हणूया, आनंदाचं तर आहेच आहे आणि ॲट द सेम टाईम थोडंसं एक प्रेशर पण आहे, कारण आता लवकरच 2 दिवसात नाटक ओपन होतं आहे. प्रेक्षक येणार आता बघायला. आतापर्यंत आमच्या तालमी सर बघत होते, काही मोजके लोक बघत होते, पण आता ॲक्च्युअल ऑडियन्स ज्यांच्यासाठी हे नाटक केलं गेलं आहे ते स्वतः येऊन बघणार आहेत. त्यांच्या रिॲक्शन्स येणार आहेत, त्यांना आवडतं आहे, कसं वाटतं आहे. सो एक्साइटमेंट आणि ॲट द सेम टाईम थोडी धाकधूक पण आहे. एक वेगळा प्रश्न विचारायचं वाटतं की बिग बॉसचं घर झालं, मालिका झाली, सिनेमा झाला आणि आता नाटक, हे सगळ्यातून एक प्रयोग करताना एक कलाकार म्हणून तुला अशी फार हे परिपूर्ण वाटत असेल की मी एवढ्या सगळ्या माध्यमांमधून काम करतो आहे. सो ते किती प्राऊड फील होतं तुला? नाही, प्राऊड फील तर होतंच, कारण नाटक, सिरियल, फिल्म आणि रियालिटी शो, आणि तो पण बिग बॉससारखा जो रियालिटी शोचा आपण बाप म्हणतो, ह्या 2 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे टचवूड खूप छान वाटतं आहे. मी देवाचे आभार मानीन की त्यांनी माझ्या वाट्याला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आणल्या आणि एवढ्या कमी पॅचमध्ये. त्यामुळे खूप समाधानी वाटतं आहे, खूप आनंदी वाटतं आहे. आणि तितकंच मला असं वाटतं मी तितकी जबाबदारी पण आहे, कारण जेवढं लोकांनी प्रेम मला दिलं, त्यांच्या प्रेमाची परतफेड आपण आपल्या कामातनंच करायची असते असं मला वाटतं. आणि त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे की हे नाटक मी आता लोकांसमोर घेऊन आलं. एका वेगळ्या पद्धतीचं नाटक, एक वेगळ्या पद्धतीची भूमिका, ज्यांनी माझ्यावर आधी प्रेम केलं आहे आणि आता नवीन पण त्याच्यामध्ये लोक ॲड होणार आहेत. एक वेगळ्या पद्धतीचा विकास त्यांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे खूप छान वाटतं आहे. कुठेतरी विशाल आणि या सगळ्या गँगला मिस करतोयस का? त्यांना तर त्यांच्यासाठी विशाल तर आमची तालीम बघायला आलाच होता, पण ॲट द सेम टाईम सोनाली, मिनल, या तिघांना तर मी खूप मिस करतो, कारण आमचा चौघांचा ग्रुप होता. त्यामुळे त्यांना मी तर दम दिला आहे की पहिल्या प्रयोगाला तुम्ही आलाच पाहिजेत. त्यामुळे ते कधी येतात आणि माझं नाटक बघतायत आणि त्यांच्या काय रिॲक्शन्स त्याच्यावर असणार आहेत. सो ती पण गोष्ट अशी आहे की ज्याच्यासाठी मी खूप वाट पाहतो आहे. देवेंद्र पेम सरांचं दिग्दर्शन आहे, मयुरेश आहे, मनमित आहे, ही सगळी एकदम एनर्जेटिक आणि कलाकार तगडी आहे. तर तुला कुठेतरी दडपण आलं का यार, म्हणजे की यार आता कसं थोडंसं जमून घ्यायला नवीन आहे मी तर? दडपण होतं, कारण एकतर मयुरेश मनमितच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी ऑलरेडी ऑल द बेस्ट 2 केलं होतं. त्यांनी लहान असल्यापासून ते नाटक बघितलं होतं, इतक्या दिग्गज लोकांना परफॉर्म करताना पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ते नाटक नवीन नव्हतं, त्यांना इन अँड आऊट सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पण जेव्हा एक नवीन माणूस इन होतो, तेव्हा ते एक दडपण असतंच की आपण त्यांना मॅच करू शकू का. पण पुन्हा एकदा मी त्याच्यासाठी सरांना थँक्स म्हणेन की त्यांनी कुठेच ती गोष्ट जाणवू दिली नाही की मी नवीन आहे किंवा बाहेरून आलेलो आहे. आणि इवन मयुरेश मनमितने सुद्धा कुठेच, म्हणजे आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं या नाटकाच्या निमित्ताने की जसं आमची नाटकातली मैत्री आहे त्याहून जास्त मैत्री आमची म्हणजे खऱ्या आयुष्यात झाली आहे.
की ते बॉन्डिंग तुम्हाला जे खऱ्या आयुष्यातलं बॉन्डिंग आहे तेच तुम्हाला नाटकात दिसेल, कारण तीच गंमत आहे नाटकाची. त्या तिघांचं बॉन्डिंग आणि मग त्यांच्या आयुष्यात येणारी मुलगी, ही गंमत त्यानिमित्तानं बाहेर येणार आहे. त्यामुळे त्यांनी खूप मला हेल्प केली, खूप सांभाळून घेतलं, त्यांच्याच कुटुंबाचा भाग असल्यासारखं आम्हाला ट्रीट केलं. त्यामुळे थँक्यू सो मच टू सर आणि त्या दोघांनाही. ही भूमिका तुझ्या वाटेला कशी आली, एक थोडक्यात काय? थोडक्यात म्हणजे ॲक्च्युली आधी पण एकदा असं झालं होतं की जेव्हा ऑल द बेस्ट करायचा विचार सरांनी केला होता, पण तेव्हा लॉकडाऊन लागलं आणि मग ते थांबलं. तेव्हा मग विचारणा झाली होती, पण तेव्हा माझं सिरियल चालू असल्यामुळे तेव्हा मी करू शकलो नाही. पण म्हणतात ना, एखादी गोष्ट व्हायची असेल, मग मध्ये लॉकडाऊन आलं आणि मग ते पुढचा काळ गेला. मग ते आता कुठे येतं आहे आणि मग पुन्हा एकदा मला सरांनी विचारलं, आता वेळ आहे का, किंवा आता करशील? तर म्हटलं येस, आता तर मला, कारण तेव्हा पण मला करायचं होतंच पण करता आलं नाही. पण आता जेव्हा विचारलं तेव्हा मी लगेच म्हणजे एका क्षणात हो म्हणालो. जाता आता प्रेक्षकांना नाटकाविषयी आव्हान. नाटकाविषयी हेच सांगेन की मित्रांनो, हे नाटक काय म्हणतात ना, काही नाटकं अजरामर असतात, त्यातलं हे नाटक आहे. ज्या लोकांनी हे नाटक ऑलरेडी पाहिलं आहे त्यांनी तर पाहाच, पण ज्यांनी नाही पाहिलं आहे त्यांनी स्पेशली आपली तरुण पिढी, ज्यांनी मुळात नाटक काय असतं किंवा कॉमेडी नाटक काय असतं आणि ऑल द बेस्ट आपण म्हणतो, ते का इतकं मोठं नाटक आहे याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून मुद्दामहून वेळ काढून हे नाटक पाहायला या. या नाटकात मी काम केलं म्हणून मी सांगत नाही आहे, पण हे नाटक तुम्हाला जे हसून हसून वेडं करणार आहे तो अनुभव घेण्यासाठी म्हणून हे नाटक पाहायला 2 तारखेला आमचं नाटक ओपन होतं आहे. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन लवकरात लवकर तिकीट काढा आणि नाटक बघायला या. खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट नाटकासाठी. ऑल द बेस्ट तुला पण. थँक्यू.